इयत्ता 5वी विभाग दुसरा, समीकरणे सराव संच 26. प्रश्न आहे, खाली 2 ओळीमध्ये वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा. इथे आपल्याला काय करायचे आहे, ह्या गणिताच्या सर्व मूलभूत संकल्पना आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. मग त्यांनी जे हे प्रश्न दिलेले आहेत, समीकरणं दिलेली आहेत, त्यांची आपल्याला इथे उत्तरं काढायची आहेत. तर इथे बघा काय करून घेतलेले आहेत, ही जी दिलेली समीकरणं ती आपण सोडवून घेतली. म्हणजे 16ला 2ने भागल्यावर उत्तर किती आलं 8, 5ला 2ने गुणल्यावर उत्तर किती आलं 10, 9 आणि 4 13, 72ला 3ने भागलं तर उत्तर किती आलं 24, 4 अधिक 5 9, त्याच्यानंतर 8 त्रिक 24, 19मधून 10 गेले राहिले 9, 10तून 2 गेले राहिले 8, 37मधून 27 गेले राहिले 10 आणि 6 आणि 7 13. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तो कोणत्या 2 समीकरणाची उत्तरं समान आली. आता पहिल्याचं उत्तर बघा 8 आलं, 16ला 2ने भागल्यावर उत्तर 8 आलं आणि इथे 8वं जे आहे 10तून 2 गेले 8. मग ही 2 समीकरणाची उत्तरं समान आलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथे ज्यांची समान उत्तरं आलेली आहे ते समीकरण आपल्याला काय करायचं आहे, मांडायचं आहे. मी त्यांनी सांगितलं त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरण तयार केलं. आपण समीकरण तयार केलेलं आहे. पहिलं काय केलं आहे, 16/2 बरोबर 10 - 2 हे झालेलं आपल्याला एक समीकरण समान, कारण दोघांचं उत्तर 8 आलेलं आहे. क्रिया वेगवेगळे, जिथे भागिले इथे वजाबाकी आहे, परंतु क्रिया समान आहे, त्यामुळे हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. आता दुसरं बघा, हे ते उत्तर 5 × 2 10, 37मधून 27 गेले उत्तर आलं 10. म्हणजे इथे 10 उत्तर समान येते ना, मग हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालेलं आहे. अशाच आपल्याला 5 जोड्या, म्हणजे ह्या 2 जोड्या मी तयार केल्या, 3 जोड्या तुम्हाला तयार करायच्या आहे. म्हणजे इथे 13 उत्तर आलं आहे ना, 9 आणि 4 13, मग आणखीन 13 उत्तर कोणाचं आलं आहे याचं. मग हे एक समीकरणाची जोडी तयार झालेली आहे. याप्रमाणे जोड्या तयार करून आपल्याला उत्तर इथे मांडायचं आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.